शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये गांडूळ खत निर्मितीबद्दल या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की गांडूळ खत बेड आपल्याला किती आकाराचं आणणं गरजेचं आहे, किती रुपयाला आणि कुठे तुम्हाला हा बेड मिळणार आहे, त्याच्यामध्ये या बेडमध्ये गांडूळ खत तयार करण्याची प्रोसेस नेमकी काय आहे, किती दिवसात हे गांडूळ खत तयार होतं, सोबतच हे खत आपल्याला शेतामध्ये किती मात्रेमध्ये वापरायचं आहे आणि वापरल्यानंतर तुम्हाला काय फायदे होणार आहेत. व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांसाठी आहे, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. चला तर आपण सुरू करूया. तर शेतकरी मित्रांनो, हा बेड आहे, या ठिकाणी गांडूळ खत तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो की यांनी कशा प्रकारे हा बेड तयार केला आणि किती डायमेन्शनचा बेड आहे, किती खर्च आलेला आहे. आता हा जर बेड बघितला तर एकूण 12 फूट या बेडची लांबी आहे आणि जवळजवळ 3.5 ते 4 फूट याची रुंदी आहे. बरोबर आहे. मार्केटमध्ये तुम्हाला 1800 ते 2000च्या दरम्यान हा बेड येतो आणि जर तुम्ही 100% क्षमतेनं हा बेड भरला तर तुम्हाला 1 टनापर्यंत या ठिकाणी चांगल्या प्रकारचं चांगल्या प्रतीचं गांडूळ खत तयार मिळू शकतं. तर काय प्रोसेस आहे बघा. तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही या बाजूला बघू शकताय की तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने खाचे दिलेलं आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, जमिनीमध्ये इतभर अंतराचे इतभर खोलीचे खड्डे घ्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी बांबू आपल्याला रोवून घ्यायचे आहेत. एकूण किती बांबू आहेत बघा. एका बाजूला तुम्हाला 6 बांबू दिसत आहेत आणि या बाजूला तुम्हाला 1 बांबू दिसतोय. म्हणजे काय करायचं आहे, ह्या खाची तुम्हाला त्यासोबतच येतात. अगोदर बांबू रोवून घ्या, एक स्ट्रक्चर तयार करा आणि बरोबर त्या खाचीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बेड तुमचा लावायचा आहे. लावल्यानंतर एक काळजी घ्यायची आहे की ज्या ठिकाणी आपलं वर्मी वॉश निघणार आहे, या बाजूने मी तुम्हाला वर्मी वॉश देखील दाखवू शकतो की वर्मी वॉश कुठं निघतं. तर ह्यांनी या बाजूला अशा प्रकारे वर्मी वॉश काढलेला आहे. वर्मी वॉश म्हणजे काय की या बेडमध्ये ज्यावेळेस आपण पाणी देणार आहे तर ह्या बेडमधून निचरा होणारं जे काही पाणी आहे, ज्याच्यामध्ये गांडूळ खताचे अंश असतात, त्याला आपण वर्मी वॉश म्हणतो. वर्मी वॉश या बाजूला निघणार आहे. म्हणजेच काय करायचं आहे, तुम्हाला त्या बाजूकडून या बाजूकडे थोडासा उतार राहील याची काळजी घ्यायची आहे, कारण संपूर्ण पाणी निचराहून आपलं वर्मी वॉशमध्ये आलं पाहिजे. वर्मी वॉश एक गांडुळाचा अमृत आपण म्हणतो ज्याला, की तुम्ही ज्याचा वापर यामध्ये टाकणं देखील करू शकता, पुन्हा एकदा जमिनीमध्ये सोडण्यासाठी, आळवणीसाठी करू शकता किंवा बरेच शेतकरी फवारणीसाठी देखील याचा उपयोग करतात. तर हे झालं बेडची रचना. म्हणजे एका बाजूला थोडासा हलका उतार केलेला आहे, बांबूचं स्ट्रक्चर लावलेलं आहे, बेड बसून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये भरायचं आहे काय, तर सर्वात अगोदर बेस आपल्याला जो तयार करायचा आहे तो पाचटाचा तयार करायचा आहे. काडी, कचरा, पाला, पाचोळा हलक्या प्रतीचा, म्हणजे जास्त जाड नाही, हलक्या प्रतीचा आपल्याला खाली भरून घ्यायचा आहे. एवढा थर द्या, त्याच्यावरती शेणखताचा थर द्या, पुन्हा पाचटाचा थर द्या, पुन्हा शेणखताचा थर द्या. अशा प्रकारे आपल्याला इथपर्यंत हा भरून घ्यायचा. बरेच शेतकरी काय करतात की काटोकाट हा बेड तुमचा भरून घेतात. काटोकाट भरायचा नाही. यावेळेस काय होतं की बऱ्यापैकी गांडूळ बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे हा बेड आपल्याला इथपर्यंत भरायचा आहे. भरल्यानंतर आपल्याला याच्यावरती गोंडपाट हातरायचे आहेत. जर तुमच्याकडे गोंडपाट, ज्याला आपण साखरेची पोती येतात किंवा बारदाना आपण ज्याला म्हणतो, ते गोंडपाटाने हे झाकून द्यायचं आहे. आणि दररोज आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी हलकं पाणी याला मारायचं आहे. इतकंच पाणी मारा की जे पाणी हलकंसं बाहेर पडेल. बरोबर. म्हणजे जास्तही पाणी मारू नका की सर्व अंश निघून जाईल आणि कमीही पाणी मारू नका की खाली पाणी जाणार नाही. हलकं पाणी तुम्हाला दररोज द्यायचं आहे. किती दिवस पाणी मारायचं आहे, जवळपास 45 ते 50 दिवसाच्या अंतरामध्ये तुम्हाला चांगल्या प्रतीचं या ठिकाणी गांडूळ खत तयार होतं. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की गांडूळ कुठल्या जातीचे सोडायचे आणि किती सोडायचे. तसं पाहिलं तर भरपूर साऱ्या गांडूळाच्या जाती आहेत, परंतु भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रचलित जात आहे ती आयसेना फोएटिडा. तर ही जात तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आणि जर तुमचा 1 टनाचा बेड असेल तर तुम्हाला 4 ते 5 किलो गांडूळ सोडणं आवश्यक आहे. जर तुमचा 500 किलोचा बेड असेल तर तुम्ही 1 ते 2 ते 2.5 किलो या ठिकाणी गांडूळ सोडू शकता. गांडूळाचा कल्चर एखाद्या शेतकऱ्याकडून आणा किंवा बऱ्याच ठिकाणी आता मार्केटमध्ये ऑनलाईन उपलब्ध आहे. नजदीक तुमच्या कुणाकडे गांडुळाचा बेडचा प्रकल्प असेल तिथून देखील आणू शकता. ज्यावेळेस आपण या शेतकऱ्याशी चर्चा केली, त्यांना 700 ते 800 रुपये प्रति किलो गांडुळाची किंमत आहे. तर गांडूळ खत या ठिकाणी शेतकरी मित्रांनो का तयार करायचं, तर सर्वात उत्तम खत सेंद्रिय कुठलं म्हणलं
त्याच्यानंतर गांडूळ खत आहे, त्याच्यानंतर शेणखत आहे, त्याच्यानंतर लेंडी खत, त्याच्यानंतर कोंबडी खत, त्याच्यानंतर ऊसाची मळी, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु सर्वात जास्त चांगल्या प्रतीचं आणि महत्त्वाचं खत म्हणजे गांडूळ खत. गांडूळ खत म्हणजे काय आहे की गांडुळाने जे काही सगळं खाल्लेलं आहे त्याच्या बाहेर निघालेली विष्ठ आहे. म्हणजे एकदम तुमचं कुजून अतिशय चांगल्या प्रकारचं गांडूळ खत तयार होतं. तर आता या ठिकाणी आपल्याला गांडूळ खत तयार करताना काळजी कोणती घ्यायची आहे? काळजी एक घ्या की जास्त काडी कचरा टाकू नका. म्हणजे काय, आता उदाहरणार्थ ह्या जाड काड्या आहेत, तर ह्या असल्या जाड काड्या त्याच्यामध्ये पडू देऊ नका, कारण हे गांडुळाकडून चावल्या जात नाही. जेवढा तुम्ही हे सुद्धा त्या ठिकाणी टाकू शकत नाही. हलकं जे काही अतिशय लुसलुशीत पाला आहे जो सहजरित्या तुमच्या गांडुळाकडून चावला जाईल अशा पद्धतीचा पाला, ऊसाचं पाचट वगैरे तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. याच्यामध्ये आपल्याला कोणतीही प्लास्टिकची वस्तू टाकायची नाही आहे, याच्यामध्ये आपल्याला कोणतीही काचेची वस्तू टाकायची नाही, सुई, अशा गोष्टी जेणेकरून आपल्या गांडुळाला इजा होईल त्या गोष्टी टाकायच्या नाही आहेत. हमेशा एक काळजी घ्यायची आहे, याला गोणपाटानं झाकून ठेवायचं आहे. आता हा तयार झालेला आहे त्याच्यामुळं हरकत नाही, आता हे 1-2 दिवसामध्ये बाहेर निघणार आहे. परंतु जर तुमच्याकडे गोणपाट असेल तर गोणपाट हातरा, कारण जर तुम्ही हे उघडा ठेवला आणि तुमच्या आसपास जर कोंबड्या असतील तर कोंबड्याद्वारे गांडूळ या ठिकाणी खाल्ली जाण्याची शक्यता आहे, कारण कोंबड्या तुमच्या उकरून गांडूळ खाऊन टाकतात. त्यामुळे हमेशा झाकून ठेवायचं आहे. यानंतर कधीही आपल्याला बरेच शेतकरी काय करतात की त्यांच्याकडे कुजलेलं शेणखत उपलब्ध नसतं म्हणून आहे तसं ताजं शेण या ठिकाणी आणून टाकतात. तसं करू नका शेतकरी मित्रांनो. चांगल्या प्रकारे कुजलेलं, हडकलेलं, आपण ज्याला म्हणतो वाळलेलं शेण तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. जर तुम्ही गरम शेण, म्हणजे जर त्याची उष्णता जास्त असलेलं ताजं शेण या ठिकाणी टाकलं तर नक्कीच तुमच्या गांडूळाला त्या ठिकाणी उष्णतेचा झटका बसणार आहे, गांडूळ मारण्याची, दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे गांडुळाचा काउंट कमी होतो, आवश्यक त्या कालावधीमध्ये गांडूळ खत तयार होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, चांगलं कुजलेलं शेणखत आणि हलका पाला त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता पाहूया की नेमकं गांडूळ खत तयार करण्याचे आणि शेतामध्ये वापरण्याचे फायदे कोणकोणते आहेत. शेतकरी मित्रांनो, नक्कीच सर्वात उत्तम फायदा म्हणजे काय आहे की चांगल्या प्रकारचं अन्नद्रव्यांचं, वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचं प्रमाण तुम्हाला गांडूळ खतामध्ये मिळतं. तुमच्या जमिनीची जडणघडण सुधारते, मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते, तुमच्या रोपांचा जो फुटवा आहे, फुलांची संख्या आहे, फळांची संख्या आहे, ही तुम्हाला वाढलेली दिसून येते. जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, तसेच एकंदरीत आपलं जे उत्पादन आहे ते वाढण्यामध्ये मदत होते. जमिनीचा सामू नियंत्रित होतो, जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. शेतकरी मित्रांनो, भरपूर सारे फायदे आहेत, तोटा अजिबात नाही आहे. जितकं गांडूळ खत तुम्ही शेतामध्ये टाकाल तितकं चांगलं. मी रिकमेंड करतो, एकरी आपल्याला दरवर्षी आपल्या शेतामध्ये 2 ते 2.5 टन गांडूळ खत टाकणं आवश्यक आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सुचवा. तुम्हाला जर हा बेड खरेदी करायचा असेल तर ती ऑनलाईन खरेदी करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुमच्या आवश्यकतेच्या आकारानुसार, म्हणजे 500 किलोचे, 1000 किलोचे बेड तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. आणि नक्कीच आपल्या घरी देखील जर एखादी म्हैस असेल, गाय असेल, तर प्रत्येकाने 1 ते 2 गांडूळ खताचे बेड करणे आवश्यक आहे. गांडूळ खताबद्दल इतर कोणतीही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, त्याच्या प्रश्नाचे देखील उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.